नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी भरलेली वांगी बनवणार आहोत. चला तर मग भरलेली वांगी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. भरून वांगे बनवण्यासाठी इथे मी वांगे घेतलेले आहे. मस्त अशी छोटी छोटी वांगी घेतलेली आहे. आणि इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. आता मस्त आपण हे आबडधोबळ्याचं बारीक करून घेणार आहोत. आपण शेंगदाणे, खोबरं, लसूण, अद्रक मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. त्यातच काही आपण मसाले घालणार आहोत, सुके मसाले घालणार आहे. त्यामध्ये प्रथम आपण घालणार आहोत धना पावडर, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. लाल तिखट, हळद, थोडंसं जिरं, अगदी थोडंसं मीठ. आणि मस्त आता आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना आपल्याला आबडधोबड बारीक करायचं आहे. या पद्धतीने आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही, मध्यम असा आबडधोबड बारीक करून घेतलेला आहे. आता आपण जी वांगी घेतली होती ती कट करून घेऊया. या पद्धतीने 4 फोडीमध्ये मी कट करून घेतलेले आहे. आणि मीठ चोळून घेणार आहे मी. जास्त नाही, थोडं या पद्धतीने असं मीठ चोळून घ्यायचं आहे. सर्व फोडींना, 4ही फोडींना मीठ चोळून घ्यायचं या पद्धतीने. सर्व मी वांगी याच पद्धतीने कट करून मीठ चोळून घेणार आहे. या पद्धतीने मी सर्व वांगे कट करून आणि मीठ चोळून घेतलेले आहेत. त्यात आपण जो मसाला होता तो भरून घेणार आहोत. मस्त असं दाबून दाबून भरून घेणार आहोत. आणि जर असं व्यवस्थित बसत नसेल तर तेलाची थोडीशी धार टाकली तरी चालेल. या पद्धतीने मस्त आपण भरून घेणार आहोत. आणि या साईडला पॅनही ठेवून घेतलेला आहे, तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण जे भरून ठेवलेली वांग आहे ती घालून घेणार आहोत. आणि जो मसाला उरलेला होता तोही मसाला घालून घेणार आहोत. मस्त परतून घेणार आहोत. मस्त 2-3 मिनिटं परतल्यानंतर पाणी घालून घेणार आहोत. जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण घालून घेणार आहोत. आणि झाकण ठेवून आपण 10 मिनिटं वांगी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहे वांगे. 10 मिनिटानंतर आपली वांगी छान शिजलेली आहे. आणि आता घालणार आहोत कोथिंबीर. मस्त अशी शिजून झालेली आहे. बघत असाल मस्त अशी आपली भरलेली वांग रेडी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.